वाघ सर्वांना माझा नमस्कार। आणि आज बघायचं तर आपल्याला है ना 5वी नवोदयच्या परीक्षेत आलेले पहिल्या चॅप्टरवर आलेले प्रश्न, नंबर अँड नंबर सिस्टीम, संख्या आणि संख्या लेखन पद्धतीमधले सर्व प्रश्न एकाच व्हिडिओमध्ये आहे ना, जेणेकरून संख्या आणि संख्या लेखन पद्धतीचे 1 किंवा 2 प्रश्न येणारे आपल्याला है ना परीक्षेत 100% हे चॅप्टर या व्हिडिओतून कव्हर होणार आहे। वाघो सगळे प्रश्न पहिल्या चॅप्टर मधले इथं मागले आलेले प्रश्न, नवीन येणारे प्रश्न, काठिण्य पातळीचे प्रश्न, सगळे प्रश्न या व्हिडिओमध्ये इथं सगळ्यांनी इकडं तिकडं कोणी जायचं नाही, हालायचं नाही, डुलायचं नाही, कोणी बोलायचं सुद्धा नाही, टाईट बसायचं, शांत बसायचं है ना। कोणी बोलू लागलं तर म्हणायचं नो डिस्टर्ब, मला डिस्टर्ब करू नको, मला गपचूप बस है ना असं म्हणायचं। वाघो सगळे बघा इकडं टाईट लक्ष द्या। आणि बड़ी से बड़ी तथा छोटी से छोटी है ना, हिंदी मध्ये भी वाचतो, बड़ी से बड़ी तथा छोटी से छोटी 5 अंकों की संख्या जो अंकों 0, 3, 6, 6, 7 तथा 9 से बनती है जब कोई अंक दोबारा नहीं आए, इसका अंतर क्या है। वाघो मराठीत सांगतो, मोठ्यात मोठी संख्या बड़ी से बड़ी तथा म्हणजे आणि छोट्यात छोटी 5 अंकी संख्या बनवा, आणि दोबारा नाही आहे म्हणजे डबल येऊ देऊ नका, आणि त्याच्यातला अंतर काढा, तफावत काढा। मग कसं करायचं, आता मोठ्यात मोठी बनवा, याच्यापासून या अंकापासून मोठ्यात मोठी बनवा, याच अंकापासून लहानात लहान बनवा, आणि त्याच्यातला फरक काढा। एक अंक डबल आला नाही पाहिजे। मग सगळ्यात मोठं कोण आहे 9, त्याच्याहून छोटं 7, मग त्याच्याहून छोटं 6, मग 3, मग 0, राईट। ही मोठ्यात मोठी झाली। आता छोट्यात छोटी म्हणल्यावर 0 तर पहिल्यांदा घ्यायला जमणार नाही, म्हणून 3 घ्या पहिल्यांदा। 0 पहिल्यांदा घेतल्यावर 4 अंकीच होणार, मग 0 तर पहिल्यांदा नाही जमणार, मग 3 घ्यायचा, मग डबल दुसऱ्या वेळेस 0 घ्या है ना। पहिल्यांदा 0 घेऊ नका, 3 घ्या, मग 0 घ्या, मग 6, मग त्याच्यावर मोठी 7, मग 9, याच्यातला डिस्टन्स काढा, अंतर 0तून। अरे वाघ सगळ्यात लहान बनवायची तर सगळ्यात लहान 0 असते, पण 0 दुसऱ्यांदा घ्यायचा, मग 3 पहिल्यांदा 0, मग 6, मग त्याच्यावर मोठी 7, 9, मग वाघ 10तून 9 गेला 1, इथं राहिले 2, 12तून 7 गेले 5, इथं राहिले 5, 5तून 6 जात नाही, तर 15तून 6 गेले 9, इथं राहिले 6, 9तून 3 गेले 6, 66,951, म्हणजे ऑप्शन नंबर सी, ऑप्शन नंबर सी, राईट। त्यात काय अवघड नाही। त्यानंतर दुसरा प्रश्न बघा, संख्या 5,84,356 मध्ये 5 या अंकाची स्थानिक किंमत काढायची। बरं, स्थानिक मूल्य का योग म्हणजे बेरीज, म्हणजे स्थानिक किमतीची बेरीज करायची। बघा 5 ची स्थानिक किंमत 2, 5 येतं, या 5 ची स्थानिक किंमत किती रे 5, 5 च्या पुढे 1, 2, 3, 4, 5, 0, 1, 2, 3, 4, 5, 0, म्हणजे हा 5 घेतला है ना, हा 5, 2, 5 येतं, दोन्ही 5 ची स्थानिक किंमत करायची आणि त्याची बेरीज करायची। या 5 ची स्थानिक किंमत 5 लिहिला, आणि 5 च्या पुढे 1, 2, 3, 4, 5 कार्यकर्ते येतं, 1, 2, 3, 4, 5 0 दिले, राईट। आणि दुसरा एक 5 आहे, कोणता 5 आहे दुसरा एक हा 5 आहे। या 5 ची स्थानिक किंमत किती होती रे 5 आणि 0 50, किती होती बघा ना, 5 आणि 5 च्या पुढे एकच कार्यकर्ता आहे 0 50, कुठे लिहायचे मग खाली कडीला 0 लिहायचं, त्याच्या अलीकडे 5 लिहायचे, आणि ह्याची योग म्हणजे बेरीज करा, 0 5 0 0 0 5, म्हणजे 50 00 50, असं ऑप्शन कशात आहे सांगा, 50 00 50, 50 00 50 कशात आहे, 50 00 50, ऑप्शन नंबर 4। हे प्रश्न आला होता JNV 2019 ला, हे सुद्धा JNV 2019 लाच आला होता बघा, हे सुद्धा JNV 2019 लाच आला होता बघा। एकाच पहिल्याच धड्यातले 3 प्रश्न आलते का नाही रे बाळू है ना। निम्न में से कौन सा कथन सत्य है, म्हणजे कोणतं वाक्य बरोबर आहे। 0 एक विषम संख्या आहे, 0 एक विषम संख्या आहे म्हणते, नाही। 0 विषम संख्या नाही, 0 विषम संख्या आहे का नाही। 0 समसंख्या आहे नाही। 2 समसंख्या आहे, 2, पहिली समसंख्या 2 आहे, 2, 4, 6, 8, 10, 10 म्हणजे एकक स्थानी 0 असावं लागतो, एकक स्थानी, पण स्पेशल 0 समन आहे, 0 अभाज्य आहे, मूळ आहे नाही,
शून्य न तो विषम और न सम, बरोबर आहे. शून्य समही नाही आणि विषम सुद्धा नाही. लक्षात ठेवा, शून्य समही नाही, शून्य विषमही नाही. एकच्या बाबतीत तसं, एक मूळही नाही, एक संयुक्तही नाही. एक मूळही नाही, एक संयुक्तही नाही. दोन सम पण आहे, मूळ पण आहे, दोन सममूळ म्हणतात त्याला, राईट. त्याच्यानंतर बघा 5वा प्रश्न, 5 अंकी सबसे बड़ी से बड़ी. मग 5 अंकी सगळ्यात मोठी, 5 अंकी बड़ी से बड़ी बनवा. मग 5 अंकी बड़ी से बड़ी 9 9 9 9 9. 5 अंकी बड़ी से बड़ी म्हणजे 5 9 आहे ना रे. 5 अंकी बड़ी से बड़ी म्हणल्यावर किती 9? 5 9 है ना. 5 अंकी बड़ी से बड़ी म्हणल्यावर 1दा 9, 2दा 9, 3दा 9, 4दा 9, 5दा 9, राईट. 5 अंकी बड़ी से बड़ी म्हणजेच 9. बघा, 1 अंकी मोठ्यात मोठी 9, 2 अंकी मोठ्यात मोठी 9 9 2दा 99, 3 अंकी मोठ्यात मोठी 9 9 9, 4 अंकी मोठ्यात मोठी 9 9 9 9, 5 अंकी मोठ्यात मोठी 9 9 9 9 9, राईट. तशीच 9 आणि छोट्यात छोटी संख्या 5 अंकीच, बरं 5 अंकीच मोठ्यात मोठी आणि तथा म्हणजे आणि छोट्यात छोटी 5 अंकी. मग छोट्यात छोटी 5 अंकी 1 वर 4 शून्य द्या. 1 वर किती शून्य? 4 शून्य, छोट्यात छोटी. आणि ह्याचे काय करायचे? अंतर म्हणजे वजाबाकी. लास्टला बघा बरं, बेरीज करायची का वजाबाकी करायची? अंतरला फरक म्हणतात, भेद म्हणतात, तफावत म्हणतात, है ना रे. योग म्हणजे बेरीज, योग म्हणजे बेरीज. आता 1 अंकी सगळ्यात मोठी 9, 2 अंकी 9 9 99, 3 अंकी मोठ्यात मोठी 9 9 9, 4 अंकी मोठ्यात मोठी 9 9 9 9, 5 अंकी मोठ्यात मोठी 9 9 9 9 9, 99,999. 1 अंकी है ना, लहानात लहान नैसर्गिक 1, लहानात लहानचे 2 आहेत, लहानात लहान 2 असतात. 1 अंकी लहानात लहान नैसर्गिक म्हणल्यावर 1 आणि 1 अंकी लहानात लहान पूर्ण संख्या 0 है ना. 1 अंकी लहानात लहान नैसर्गिक म्हणल्यावर 1 आणि 1 अंकी लहानात लहान पूर्ण संख्या म्हणल्यावर 0, राईट. 2 अंकीचं मग दोन्ही सेमच आहे. 2 अंकी लहानात लहान नैसर्गिक असो पूर्ण असो 10, 1 आणि 0. 3 अंकी लहानात लहान 100, 4 अंकी लहानात लहान 1 वर 3 शून्य 1000, 5 अंकी लहानात लहान 1 वर 4 शून्य 10,000. वजाबाकी करा 9 9 9 9 8, 89,999. मग कुठं हे 89,999? अरे इथं काय म्हणते? चुकायले है ना. थांबा 1 मिनिट. इथं म्हणते जिनमें सभी अंक भिन्न हो, है ना, म्हणजे सगळे अंक भिन्न हो, बरोबर आहे. मग 9 मोठ्यात मोठं 9 8 7 वागो, बरोबर आहे. त्याच्यानं शेवटपर्यंत प्रश्न वाचायचा आपलं कर्तव्य आहे. 5 अंकी बड़ी से बड़ी तथा छोटी छोटी संख्या हो, जिनमें सभी अंक वेगवेगळे हो, म्हणजे वेगवेगळे अंक पाहिजे. मग 9 8 7 6 5, राईट. ही मोठ्यात मोठी झाली. त्याच्यानंतर छोट्यात छोटी कोणती? छोट्यात छोटा 0 असते, पण ते नंतर घ्या. मग 1, मग 0 घ्या. 1 0, मग 2, मग 3, मग 4. मग वजाबाकी करा. 5तून 4 गेला 1, 6तून 3 गेला 3, 5 8तून 0 गेला 8, 9तून 1 गेला 88,531. असा ऑप्शन आहे का? आहे, बरोबर आहे. मी पहिल्यांदा चूक केली ती है ना, पण कशामुळे झाली ती चूक? शेवटपर्यंत वाचला नव्हता. अशी चूक होती बरं परीक्षेत सुद्धा, है ना. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, कारण हिंदी असल्यामुळे थोडंसं हे झालं. भिन्न, प्रत्येक जिनमें सभी अंक भिन्न हो, प्रत्येक अंक वेगळा असला पाहिजे, प्रत्येक अंक वेगळा असला पाहिजे, ठीक आहे. हां, लक्ष द्या बरं. त्याच्यानंतर बघा 5वा प्रश्न, विभिन्न अंकों का प्रयोग 4 अंकीय सबसे छोटी संख्या जिसमें 9 दहाई के स्थान पर हो. म्हणजे विभिन्न अंक म्हणजे वेगवेगळे अंक असले पाहिजेत, है ना. भिन्न अंकांपासून तयार झालेली, वेगवेगळ्या अंकांपासून तयार झालेली 4 अंकी सगळ्यात छोटी संख्या, है ना, जिसमें 9, ज्यामध्ये 9 दशक स्थानी पाहिजे. 9 दशक स्थानी, एकक दशक स्थानी इथं पण 9 आहे, एकक दशक इथं पण 9 आहे दशक स्थानी, इथं पण दशक स्थानी 9 आहे, इथं सुद्धा आहे. बरं, प्रत्येक सगळ्यात छोटी म्हणते 1 अंक डबल आला नाही पाहिजे. विभिन्न अंक, भिन्न भिन्न अंक आले पाहिजे. 1 अंक डबल नाही पाहिजे. कशात डबल अंक आहे का रे? इथं डबल नाही, इथं नाही, इथं नाही, इथं नाही. मग सगळ्यात छोटी कोणती आहे? सगळ्यात छोटी कोणती आहे? 1200, 2000, 2100, 1000. ऑप्शन नंबर है ना 2, 1092. JNV 2018 ला आला होता प्रश्न, है ना.
काहीच अवघड नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा वागो, दिसायले का नाही रे? प्रश्न 6वां, अंक 5, 1, 6 में से किन्हीं 2 अंकों को कितनी बार प्रयोग में लाकर बनाने वाली 5 अंकों वाली छोटी से छोटी संख्या कौन सी है? म्हणजे 5, 1, 6चा वापर करून 5, 1, 6चा वापर करून 5, 1, 6 या 3 अंकांचा वापर करून है ना 5 अंकांची छोटी से छोटी संख्या बनवायची. 5 अंकांची सगळ्यात लहानात लहान, त्याला किमान सुद्धा म्हणतात. 5, 1, 6 या 3 अंकांचा वापर करायचा. 5, 1, 6 आणि 5 अंकी बनवायची. म्हणजे अंक डबल डबल येऊ शकतात. अंक डबल डबल येऊ शकतात. अंक डबल येऊ शकतात है ना. या तिघाईचा वापर करायचा आहे. मग तिघाईचा वापर करा. मग छोट्यात छोटी म्हणते, एवढं लक्ष द्या. छोट्यात छोटी म्हणल्यावर 1 है ना. एकूण मोठा कोण? 5. इथं जागा सोडली थोडी मी. आणि त्याच्याहून मोठा 6. छोट्यात छोटं 1, त्याच्याहून मोठा 5, त्याच्याहून मोठा 6. मग आता ही 3 अंकी झाली. आता राहिले 2 अंक. हे बघा, ही झाली 3 अंकी. आता राहिले 2 अंक. मग छोटे छोटे कोणते 2 अंक घ्यायचे? इथं दिलेलेच घ्यायचे. काही कार्यकर्ते म्हणतात सर 0 घ्या. 0 काऊन घ्यायचा? नाही ना, 0 नाही घ्यायचा. इथं सगळ्यात लहान कोण आहे? 1. मग इथं 1 लिहा, इथे 1 लिहा. 11,156. 11,156 हे ना रे. 11,156 बघा. 11,156 बघ हो, असं आहे. त्याच्यानंतर बघा 11,156 कुठे गेलं? 11,556 आलं तर का रे? हे ना रे, कुठे गेलं? बघा डबल सांगतो है ना. अंक 5, 1, 6 में से किन्हीं 2 अंकों को कितनी बार प्रयोग में लाकर, अरे किन्हीं 2 अंकों को कितनी बार प्रयोग में लाकर बनाने वाले. कोणतेही 2 अंक म्हणते रे. कोणतेही 2 अंक म्हणल्यावर हे येणार 11, 2, 55 आणि 6. बघा इकडे सगळ्यात लहान 1, त्याच्यावर मोठं 5, त्याच्यावर मोठं 6. इथं काय म्हणते? कितनी बार प्रयोग में लाकर किन्हीं 2 अंकों को. माकडे हिंदी, त्याच्यामुळे सगळं कन्फ्यूज व्हायले. हिंदीमुळे कन्फ्यूज व्हायले. बघा इकडं 1, 5, 6 हे झाले. सगळ्यात लहान 1, त्याच्यावर मोठं 5, त्याच्यावर मोठं 6. आणि आपल्याला कसं लय सराव नाही हिंदीचा आहे ना, आपला सराव करावं लागेल जास्त. आता नंतर तर हे मेन प्रश्न आहेत बरं वागो हो आहे ना. सगळ्यात लहान म्हणतंय 1, सगळ्यात लहान 1, त्याच्यावर मोठा 5 आणि त्याच्यावर मोठा 6. मग अजून 2 अंक राहिले. इथं 2 अंक राहिले. लहानात लहान 2, 1, 1 येऊ शकतात. परंतु काय झाले माहितीये का? इथं म्हणते कोणतेही 2 अंक घ्या. किती वेळेस येते 2 अंक? मग 1 एकदा घ्या आणि एकदा काय घ्या? 5 घ्या. मग 11, 55, 6 है ना. बघा प्रश्न थोडासा उलटा विचारतात है ना रे. चला 7वा प्रश्न बघा. निम्न में से सबसे छोटी संख्या कोणती? सगळ्यात लहान कोणती आहे? आता बघा भाऊ प्रश्न नीट वाचा. लहानात लहान कोणती संख्या आहे? 7,413, 7,130. हे प्रश्न नीट न वाचल्यामुळेच 1-2 मार्क जातात बरं. त्याच्यामुळे बघा 7,413, 7,130, 7,900, 7,545. मग मला सांगा 7,000 हे 7400, 7100, 79, 75 है ना. सी नंबर, बी नंबर 7,130, 7,130. बघा ना सगळ्यात छोटी 74, 71, 79, 75. 8वा प्रश्न बघा हो. आणि साहेबाचा गुणाकार. आता मध्ये 0 आलाय. मध्ये 0 आलाय म्हणल्यावर सगळ्यालाच कंगाल करणार. आणि ऑप्शन नंबर 4. त्याच्यानंतर 6 अंकी छोट्यात छोटी संख्या तथा 4 अंकी बड़ी से बड़ी संख्या में अंतर. आता मात्र इथं मगाच्यावनी राईट आहे. 6 अंकी छोटी संख्या आणि 6 अंकी छोट्यात छोटी संख्या म्हणजे 1 लिहायचा आणि पुढे 5 शून्य लिहायचे. 1 लिहायचा आणि पुढे किती शून्य लिहायचे? 5. 6 अंकी छोट्यात छोटी. 6 अंकी लहानात लहान म्हणलं का नाही? 1 लिहायचा आणि पुढे 5 शून्य लिहायचे. 1 आणि किती शून्य? 5 शून्य. 1 आणि किती शून्य? 5 शून्य. 6 अंकी छोट्यात छोटी म्हणल्यावर किती रे? 1 लिहायचा आणि 5 शून्य लिहायचे. 7 अंकी मोठे लहानात लहान म्हणलं का नाही? 7 अंकी. 7 अंकी लहानात लहान म्हणलं की 1 लिहायचं आणि 6 शून्य लिहायचे. 8 अंकी लहानात लहान म्हणलं, 8 अंकी लहानात लहान, 8 अंकी लहानात लहान म्हणलं 1 लिहायचं आणि 7 शून्य लिहायचे.
9 अंकी लहानात लहान म्हणलं 9 अंकी 1 लिहायचं आणि 8 शून्य लिहायचे. 4 अंकी लहानात लहान 1 लिहायचं आणि 3 शून्य लिहायचे, है ना रे. मग 6 अंकी छोट्यात छोटी म्हणजे 1 लिहायला आणि 5 शून्य. 4 अंकी बडी से बडी, 4 अंकी मोठ्यात मोठी 9 9 9 9. याच्यामध्ये अंतर काय? अंतर म्हणजे वजाबाकी. शून्यातून 9 जात नाही तर 1 ने इकडे दिला, हे कंगाल झालं. 10 ने इकडे दिला, इथं 9 राहिले. 10 ने 1 दिला, इथं राहिले 9. 10 ने 1 दिला, इथं राहिले 9. 1 दिला, इथं राहिले. 10तून 9 गेला 1. 9तून 9 शून्य. 9तून 9 शून्य. 9तून 9 शून्य. हे 9ला 9, हे शून्य काही नसते. 90,001. 9 मध्ये 3 शून्य. ऑप्शन नंबर 1. राईट. बघू, हे 9 प्रश्न झाले, है ना. त्यानंतर 10वा आणि 11वा प्रश्न बघा. 56 आणि 84 या दोघीच्या बाबतीत काय सत्य आहे? 56 आणि 84 कशा आहेत? दोनो अभाज्य संख्या, दोन्ही मूळ संख्या आहेत म्हणते. 56 आणि 84 दोन्ही मूळ संख्या आहेत का रे? आता मूळ संख्या म्हणल्यावर कडीला 6 आले तर इथं बेच्या पाड्यात येते, आणि 84 म्हणल्यावर कडीला 4 आले तर 2ची कसोटी, है ना. 56 आणि 84, 56 कडीला 6 आले तर 2 न भाग जाते, कडीला 4 आले तर 2 न भाग जाते. आता विभाज्य संख्या आहेत, संयुक्त येतात, है ना. दोनों 14 के गुणज है, दोन्ही 14च्या पाड्यात येतात, है ना. निम्न में से कौन सा सत्य है? दोन्ही 14च्या पाड्यात येतात का बघा. 14 1 14 14 8 14 14 14 चौक 56, 14 पंच 70, 14 सक 84, बरोबर आहे. दोन्ही सहमूळ संख्या आहेत, है ना. दोन्ही सहमूळ संख्या आहेत का रे? सहमूळ संख्या म्हणजे ज्याचा मसावी 1 येते. याचा मसावी किती येते? 1 येते. याचा मसावी 1 येत नाही, 14 येते. 14 चौक 56 किती येते बघू. 14 चौक 56, 14 पंच 14 सक 84. 2 दोन्ही 4 बेत्रिक 6, मसावी 28 येते. याचा मसावी किती येते? 28. तुम्हाला नाही जाऊ द्या, तात्पुरतं तर कळालं का नाही? तात्पुरतं काय कळालं? दोन्ही 14च्या पाड्यात येतात. दोन्ही 14च्या पाड्यात येतात. 14 चौक 56, 14 सक 84. त्याच्यामुळे ह्याचा काही संबंध नाही. एवढं तर कळतंय. गाळणी पद्धत वापरा. दोन्ही 14च्या पाड्यात येतात, बरोबर आहे. 14 1 14, 14 2 28, 14 3 42, 14 चौक 56. आणि पाडेपाठ असू द्या, 30 पर्यंत पाडेपाठ करा तर फायदा आहे, है ना. मसावी लसावीमध्ये कळतं या. सहमूळ संख्या म्हणजे काय? ज्या दोन संख्यांचा मसावी 1 येते त्यांना सहमूळ संख्या म्हणतात, त्यांना सापेक्ष मूळ संख्या म्हणतात. प्रश्न 11वा, है ना. बघा हो, अंक कोणते? 7 2 4 8 0 यांनी बनणारी बडी से बडी म्हणजे मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या जब एक अंक एक ही बार प्रयोग किया, है ना. म्हणजेच 7 2 4 8 आणि 0 या अंकापासून मोठ्यात मोठी 5 अंकी कोणती? 7 2 4 8 0 या अंकापासून मोठ्यात मोठी कोणती बनवायची? मोठ्यात मोठी कोणती बनवायची? सांगा मग. मोठ्यात मोठी कोणती बनन? मग एक अंक एकदाच वापरणार. मग सगळ्यात मोठा तड्या 8, त्याच्याहून छोटा 7, मग छोटा 8 7, मग 4, मग 2 आणि 0, 87,420. ऑप्शन नंबर किती वागो? 3. ऑप्शन नंबर किती रे? 3च ना.